तर पावसाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी सभागृहात टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून वादळ उठलंय। नाना पटोलेंनी तर पेपरफुटीवरून थेट भाजपवर गंभीर आरोप केलेत। भास्कर जाधवांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। कारणं आपण पाहिली, याला सगळे बीजेपीचे लोक इन्व्हॉल्व आहेत। नीटच्या परीक्षेमध्ये सुद्धा महाराष्ट्रात जेवढे सापडले, दिल्लीमध्ये जे सापडलात ते सगळेचे सगळे बीजेपी सोबत निगडीत असलेली लोक सापडली। मुलांचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी या परीक्षा घेतल्या आहेत का? नीटच्या परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं जेवढे मुलं मुलींनी आत्महत्या केल्या, ते खऱ्या अर्थानं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। नीटची परीक्षा ही केंद्र सरकारची असली तरी त्या पेपर फुटीचं पूर्णपणे कनेक्शन हे महाराष्ट्रामध्ये आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जे पेपर फुटीमध्ये ज्या लोकांची नावं येत आहेत, ती नावं एका विशिष्ट विचारसरणीशी जोडली गेलेली आहेत। ते लोक एका पक्षाशी जास्तीत जास्त जोडले गेलेले आहेत आणि म्हणून एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना आणि विशिष्ट पक्षाच्या विचारांच्या लोकांना याचा फायदा करण्याकरता म्हणून हे जाणीवपूर्वक केलं जातंय का, अशी पुरेपूर शंका यायला वाव आहे।